सुस्वागतम. 2026मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकला दिंडा कोणत्या कलेशी संबंधित आहे? तारपा वादन. तारपा हे वाद्य प्रामुख्याने कोणत्या आदिवासी समाजात वापरले जाते? वारली. भिकला दिंडा यांना पद्मश्री पुरस्कार कोणत्या कारणासाठी देण्यात आला? आदिवासी पारंपरिक संगीत जतन व संवर्धनासाठी. पद्मश्री पुरस्कार खालीलपैकी कोणत्या श्रेणीत येतो? राष्ट्रीय नागरी सन्मान. खालीलपैकी कोणता घटक भिकला दिंडा यांच्या कलेचा अविभाज्य भाग आहे? आदिवासी धार्मिक व सांस्कृतिक परंपरा.